ओके, सो लेट्स स्टार्ट द लेक्चर. तर आज आपण डिटेलमध्ये काय बघणार आहोत की हा जो व्हिडिओ आहे टोटल किती 1 मिनिट 53 सेकंड म्हणजे ऑलमोस्ट 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. पण तो कदाचित कट करून अजून थोडासा छोटा होईल. स्टार्टिंगचा इंट्रोचा पार्ट थोडासा कट करावा लागेल. ठीक आहे, त्या अकॉर्डिंगली आपण चेक करूयात. तर डिटेलमध्ये आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण शिकलेल्या आहोत ना, तर त्या आपण सगळ्या याच्यामध्ये अप्लाय जे असतील तर ते करणार आहोत. एखादा कॉन्टेंट, ठीक आहे, एक्झॅक्टली आता हा प्रॉपर कॉन्टेंट आहे. तर एखादा कॉन्टेंट कशा पद्धतीने क्रिएट करायचा इन डिटेलमध्ये तर ते आपण बघणार आहोत. आता ही जी साईज आहे, ठीक आहे, इथे कॅनव्हास मध्ये जर तुम्ही बघितलं तर ही जी साईज आहे तर कोणती साईज आहे 9x16. ठीक आहे, 9x16 म्हणजे काय व्हर्टिकल. ठीक आहे, ही साईज तुम्ही रील्ससाठी, फेसबुकसाठी किंवा मग युट्यूबच्या शॉर्टसाठी किंवा मग इंस्टाग्रामच्या रीलसाठी यूज करू शकताय किंवा अगदी तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टोरीला सुद्धा सेम साईज जी असेल तर ती परफेक्टली फिट होते. ठीक आहे, त्या अकॉर्डिंगली सेम साईज तुम्ही यूज करा जर रील्स किंवा शॉर्ट्स बनवायचे असतील तर 9x16. आणि जर आडवे व्हिडिओज असतील तर त्याच्या उलट 16x9. ठीक आहे, असे दोन तुम्हाला साईजेस जे असतील तर त्या तिकडे डिसाईड करायच्या, चूज करायच्या. आता साईज तर आपण घेतली आहे. आता थोडासा सुरुवातीचा पार्ट जिथे कॅमेरा आपण रेकॉर्डिंग स्टार्ट करतोय तो पार्ट वगैरे व्यवस्थित सेट होतोय तो पार्ट थोडासा आपण ट्रिम करूयात, चेक करूयात. ठीक आहे, प्ले करून बघते. ठीक आहे, इथे काय म्हणते मी, ओके सो लेट स्टार्ट द व्हिडिओ आणि मग तिथे मी कट मारेन. चेक करा, पुन्हा बॅक घेते. इथे म्हणते बरोबर. ठीक आहे, इथे मी काय करेन, स्प्लिट करेन आणि जो स्टार्टिंगचा पार्ट आपल्याला नको आहे तर तो मी डिलीट करेन. ठीक आहे, आता इथून प्ले करूयात, पुन्हा चेक करूयात. तर आज आपण समजून घेणार आहोत की डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंगच्या मदतीने तुम्ही कशा पद्धतीने तुमचा कोचिंग बिझनेस जो आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकताय आणि जास्तीत जास्त इन्कम जो असेल तर तो जनरेट करू शकता. तर सगळ्यात पहिला म्हणजे तुमच्या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या नावाने, तर सगळ्यात पहिला तुमची जी काही व्हिडिओ असेल तर ती जर स्प्लिट करायला लागत असेल, आता वन स्टॉप तुम्ही व्हिडिओ बनवले असेल तर काही हरकत नाही. पण असं कुठं असेल की बाबा कट करावं लागतंय तर सगळ्यात पहिला व्हिडिओ कम्प्लिटली चेक करायची. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती अकाउंट ओपन करा. त्याच्यामध्ये प्रामुख्याने युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम तिन्हीवरती तुम्ही अकाउंट जे असतील तर ते ओपन करता. त्यासोबत तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी जी असेल तर ती स्टार्ट करा, म्हणजे कॉन्टेंट बनवायला चालू करा. कॉन्टेंट म्हणजे फक्त, ठीक आहे, आता जर समजा तुम्हाला याच्यामध्ये फोटोज वगैरे ऍड करायचे आहेत ऍडिशनल, जे आपण PIP पिप्स वगैरे ऍड करणार आहोत, तर फोटोज वगैरे ऍडिशनल काय ऍड करायचे, जसं की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. आता जर तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा एखादा फोटो याच्यामध्ये ऍड करायचा असेल तर तुमच्या व्हिडिओमध्ये काय काय टॉपिक्स आहेत तर ते एकदा लिहून काढायचं. म्हणजे कोणते कोणते फोटोज तुम्हाला हवे आहेत ओव्हरऑल तर ते एकदा सगळं लिहून काढायचं की काय काय हवं आहे. मी आता पुन्हा एकदा दाखवते, चेक करूया. तर आज आपण समजून घेणार आहोत की डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंगच्या मदतीने तुम्ही कशा पद्धतीने तुमचा कोचिंग बिझनेस जो आहे, ठीक आहे, कोचिंग बिझनेस. आता कोचिंग बिझनेसचा जर फोटो ऍड करायचा असेल इथे, ठीक आहे, इथे वरच्या साईडला कोचिंग बिझनेसचा फोटो ऍड करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं, तर त्या सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या. एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं, जे की मी तुम्हाला आता लाईव्ह मध्येच बनवून देखील दाखवणार आहोत. तर आज आपण समजून घेणार आहोत की डिजिटल मार्केटिंग, सोशल, आता डिजिटल मार्केटिंग मी म्हणतीये, ठीक आहे, व्हिडिओला अजून जास्त इन्फॉर्मेटिव्ह, स्पेशली एज्युकेशनल व्हिडिओज मध्ये डेली व्लॉग्स वगैरे जर बनवताय तर काही मोस्टली अशी याची गरज नसते. पण जर तुम्ही एज्युकेशनल व्हिडिओज बनवताय, ठीक आहे, तर ऑडियन्सचं रिटेन्शन, ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन वाढवण्यासाठी तुम्ही जे बोलताय त्याच्या रिलेटेड एलिमेंट्स जर ऍड केले तर अजून जास्त तुमचा कॉन्टेंट जो असेल ना तर तो बेटर राहतो. एज्युकेशनल असतील किंवा मग प्रमोशनल पण असेल. ठीक आहे, प्रमोशनल व्हिडिओ तुम्ही बनवताय, मार्केटिंगचे व्हिडिओ बनवताय तर व्हिडिओला जास्त इंटरॅक्टिव्ह करण्यासाठी व्हिडिओमध्ये आपण जे बोलतोय त्याच्या रिलेटेड एलिमेंट्स जे असतील तर ते ऍड करावे लागतात. ठीक आहे, इथे मला काय हवंय, आता डिजिटल मार्केटिंग हवंय, चेक करा. तर आज आपण समजून घेणार आहोत की डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंगच्या मदतीने, ठीक आहे, डिजिटल मार्केटिंगचा एक आयकॉन मला हवाय जो की मी AI च्या मदतीने जनरेट करून घेणार आहे. ठीक आहे, मी मिनिमाइज करते हे. तर तुमच्या सगळ्यांच्या फोनमध्ये ChatGPTचा हा जो ऍप्लिकेशन आहे, ठीक आहे, तर तो इन्स्टॉल्ड असला पाहिजे. ChatGPTचा हा ऍप्लिकेशन सगळ्यांच्या फोनमध्ये जो आहे तर तो इन्स्टॉल्ड असला पाहिजे. ठीक आहे, तर इथे मी ऑलरेडी काही डिझाईन्स बनवलेल्या आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवते. इथे मी न्यू चॅट मध्ये येते. ChatGPTचा ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरून तुम्ही डाउनलोड करू शकताय. न्यू चॅट मध्ये आला की इथे मी काय दिलं बघा, क्रिएट कटआउट ऑफ टेक्स्ट डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग टेक्स्ट लिहिलेला एक कटआउट मला हवा आहे. येलो आणि ब्लॅक कलर मी प्रॉपर कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे. क्रिएट कटआउट इमेज ऍडव्हर्टायझिंग
बाय युझिंग ऑफ मोबाईल फोन टू रीच टार्गेट ऑडियन्स. लँडस्केप, आडवा फोटो हवाय. रिमूव्ह बॅकग्राऊंड, तर बघा दोन्ही इमेजेसचे बॅकग्राऊंड जे आहेत तर ते रिमूव्ह झाले, याचाही आणि याचाही. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करून हे मी सेव्ह करेन. बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला हवा असेल तर बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला घेऊ शकताय, किंवा प्रॉपर पीएनजी पूर्ण हवा असेल तर पूर्णही घेऊ शकताय. हा मी सेव्ह करतोय डिजिटल मार्केटिंग. ठीक आहे, फक्त डिजिटल मार्केटिंग लिहिलेलं असेल तर हाही तुम्ही यूज करू शकताय. ठीक आहे, आता इथे मी यायला तर तुमच्या समोर लाईव्ह मध्येच काही प्रॉम्प्ट देते. क्रिएट टेक्स्ट कटआउट असेल तर टेक्स्ट कटआउट, किंवा इमेज क्रिएट इमेज कॉन्टेंट क्रिएशन. आणि एक्झॅक्टली तुम्हाला काय जर हवं असेल, स्पेसिफिकली एखादी मुलगी मोबाईल घेत आहे हातामध्ये वगैरे असं जर तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही लिहू शकताय, की मराठीमध्येही लिहू शकताय की एका मुलीने हातामध्ये मोबाईल घेतलेला आहे, ती तिचे स्वतःचे व्हिडिओज रेकॉर्ड करत आहे. तर जे जे तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकताय. आणि मी इथं स्पेसिफिकली लँडस्केप देते. आता लँडस्केप का दिला मी? लँडस्केप म्हणजे असे आडवे येतात. ठीक आहे, स्पेशली जर तुमचे रील्स अशा टाईपचे असतील तर लँडस्केप बनवा. आणि जर तुम्ही लॉंग व्हिडिओज करताय तर मग तुम्ही उभे फोटोज जे काही असतील तर ते जनरेट केले तर चालतील, ज्याला तुम्ही पोर्ट्रेट म्हणू शकताय. ठीक आहे, लँडस्केप का? आता एक मिनिट, आधी डाउनलोड करूयात आणि मग मी तुम्हाला तिकडे नेते आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या स्क्रीनवरती. ठीक आहे, इथे मी कॉन्टेंट क्रिएशनचा लँडस्केप इमेज जो असेल तर तो जनरेट करून घेतलेला आहे. इमेज लोड होतोय, अगदी 2 मिनिटांमध्ये तुमचा जो काही इमेज असेल तर तो लोड होतोय. त्या एआयच्या मदतीने तुम्हाला एक्झॅक्टली तुमच्या व्हिडिओमध्ये जे सांगायचं आहे, ते जे तुम्ही बोलताय त्या अकॉर्डिंगली तुम्हाला सगळा पार्ट जो असेल तर तो इकडे जनरेट करून मिळतो. त्या अकॉर्डिंगली तुम्ही तो चेकआउट करू शकता. तर हा बघा इमेज क्रिएट झालाय. सेम चॅट मध्ये कंटिन्यू केला तरी चालेल, किंवा दुसरा कोणता चॅट घ्यायचा असेल तर तो घेतला तरी चालेल. आता हा इमेज क्रिएट झालाय बघा कॉन्टेंट क्रिएशनचा. जर तुम्हाला हवा असेल तर याचा बॅकग्राऊंड जो आहे तर तो तुम्ही रिमूव्ह करू शकताय. ठीक आहे, खाली फक्त टेक्स्ट द्यायची की रिमूव्ह बॅकग्राऊंड म्हणून. ऑलरेडी मी वरती दिलेली आहे, त्यामुळे माझा जो बॅकग्राऊंड आहे तर तो रिमूव्ड आहे. ठीक आहे, मी फक्त डाउनलोड केला. ठीक आहे, आता हिला मी मिनिमाइज करते. आता आपण जाऊयात आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या ह्याच्यावरती, पेजवरती. प्ले करते बघा. तर आज आपण समजून घेणार आहोत की डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग. बरोबर, आता जिथे मी डिजिटल मार्केटिंग म्हणतीये तिथे मला एक्झॅक्टली डिजिटल मार्केटिंगचा जो काही सिम्बॉलाइक्स असेल, जो काही आयकॉन असेल तर तो मला ऍड करायचा. प्ले करून बघूयात पुन्हा. आपण समजून घेणार आहोत की थोडस ते ऍडजस्ट करायचं, ज्या पद्धतीने आपण बेसिक मध्ये शिकलो पिप्स ऍड करायला. इथे जायचं PIP वरती, फोटो मध्ये जायचंय आणि तुमचं बघा आता हे वेगवेगळे फोटोज आपण डाउनलोड केले. डिजिटल मार्केटिंग घेतला बघा, ऍड झाला इथे. हा जो इमेज आहे, हा जो कटआउट आहे ऍक्च्युअली डिजिटल मार्केटिंगचा, तर तो इथे ऍड झालेला आहे. तर तो आपण एकदा चेकआउट करेल बघा. डिजिटल मार्केटिंगचा कटआउट ऍड झाला. चला मी वरती, आता इथे वरती स्पेस आहे म्हणून मी वरती घेते. कदाचित खाली स्पेस असेल तर तुम्ही खाली ऍड करू शकता. मी इथे वरती त्याला व्यवस्थित सेट करते. असं साईज वगैरे तुम्ही ऍडजस्ट करू शकताय. डिजिटल मार्केटिंग थोडं मागे घेते, प्ले करून बघूयात की बरोबर टायमिंग आहे का. आपण समजून घेणार आहोत की डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंगच्या मदतीने तुम्ही कशा पद्धतीने तुमचा कोचिंग बिझनेस जो आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकताय. ठीक आहे, बघा चेक करूयात. मार्केटिंगच्या मदतीने. ठीक आहे, इथेपर्यंतच हवंय मला, त्यामुळे मी याला थोडस काय करते, स्प्लिट केलं. ठीक आहे, थोडस मी ट्रिम करून घेते. आता पुन्हा बॅक करून पुन्हा प्ले करूयात. घेणार आहोत की डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंगच्या मदतीने तुम्ही कशा पद्धतीने तुमचा कोचिंग बिझनेस. तर पुन्हा मी AI मध्ये जाते. ठीक आहे, आणि इथे मी लिहिते की क्रिएट इमेज ऑनलाईन कोचिंग, किंवा कोचिंग अकॅडमी लिहिलं तरी चालेल. ऑनलाईनच असं काही नको आहे मला इथे. कोचिंग किंवा स्टुडंट, टीचर टीचिंग स्टुडंट्स. ॲनिमेटेड टीचर लिहिलं तर अजून थोडं बेटर वाटेल. ॲनिमेटेड तुम्ही रिअलिस्टिक पण बनवू शकताय. ठीक आहे, रिअलिस्टिक ॲनिमेटेड दोन्ही पण बनवू शकता. रिअलिस्टिक बनवून दाखवते. रिअलिस्टिक टीचर टीचिंग स्टुडंट आणि लँडस्केप हवाय आपल्याला. ऑलरेडी मी वरती दिलंय,
बट स्टील मी पुन्हा इथे एकदा प्रॉम्प्ट देते की लँडस्केप. क्रिएट इमेज रिअलिस्टिक टीचर टीचिंग स्टुडंट्स, आणि जो काही इमेज आपला जनरेट होणार आहे तर तो लँडस्केप. इमेज क्रिएशनला ठेवूयात आणि मी इथे तुम्हाला अजून थोडंसं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देते. प्ले करून चेक करूयात. तर आज आपण समजून घेणार आहोत की डिजिटल मार्केटिंग. आता ज्या पद्धतीने आपण अॅनिमेशन्स अप्लाय करायला शिकलेलो आहोत, ठीक आहे, अॅनिमेशन्स आपण अप्लाय करतोय बरोबर, तर काय करायचं बघा, अॅनिमेशन मध्ये यायचं आहे. हा जो तुमचा PIP पीपा आहे तर त्याच्यावरती क्लिक करून अॅनिमेशन वरती यायचं आहे. अॅनिमेशन वरती क्लिक केल्यानंतर हे बरेच अॅनिमेशन इन आउटची येतात. ठीक आहे, मग तुम्हाला कोणता हवा आहे? डिजिटल मार्केटिंग स्पीड जी असेल त्याची तर ती मी करते फास्ट, 0.2 करते आणि आउटला झूम आउट. एक मिनिट, मी इनचा चेंज केला पुन्हा आणि झूम आउट. आउटच्या इथे ज्यावेळी आपण आउट करणार तर मी झूम आउट देते आणि याची स्पीड जी असेल तर ती 0.2. ठीक आहे, बघा इनला आले मी. इनला कोणता आहे आपला? झूम इन आहे. त्याची स्पीड जी असेल तर ते ऍडजस्ट करा. आउट वरती मी आले. आउटला कोणता आहे? झूम आउट आहे. ठीक आहे, अजून दुसरा कोणता हवा असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, कोणता इतर कोणता हवा असेल तर हा तुम्ही घेऊ शकताय. मी डन करते. आता प्ले करून बघूयात. आज आपण समजून घेणार आहोत की डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंगच्या मदतीने ठीक आहे, येताना तो कसा झाला? झूम इन होऊन आला आणि जाताना तो कसा गेला? वरती स्लाइड अप. परफेक्ट. मदतीने तुम्ही कशा पद्धतीने तुमचा कोचिंग बिझनेस, इथे मी कोचिंग बिझनेस म्हणते. आता जर तुम्ही हवा असेल, आता आपण पीप तर जनरेट करायला ठेवलाय तिथे, पण जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे टेक्स्टही ऍड करू शकताय. ठीक आहे, टेक्स्ट, सिंपल टेक्स्ट, कोचिंग बिझनेस असंही तुम्ही ऍड करू शकताय टेक्स्ट. आणि टेक्स्टला देखील तुम्ही अॅनिमेशन जो आहे तर ते अप्लाय करू शकता. मी इनला अशी देते, आउटला अशी देते किंवा सेम अशी देते. ठीक आहे, प्ले करून बघूयात. तुम्ही कशा पद्धतीने तुमचा कोचिंग बिझनेस जो आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकताय. परफेक्ट. अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकताय. आता आपला इमेज जनरेट झालाय का चेक करूयात. यस, झालाय. डन. ओके, डाउनलोड केला. इथे मी येते टेक्स्ट तर डिलीट करते. ठीक आहे, PIP पीप वरती जाते. इमेज जो असेल तर तो घेतला. आता इमेज तुम्ही इथे खाली बॉटमलाही ऍड करू शकताय, फुल पेज वरती. ठीक आहे, किंवा मग वरती ऍड करू शकता इथे असा. ठीक आहे, फक्त आता काय तुमचा जो काय हे असेल म्हणजे तुमचा मेन जो काही इमेज असेल तर तो व्यवस्थित ऍडजस्ट करा. तर ते मी तुम्हाला नंतर सांगेन एक्झॅक्टली काय करू शकता. इथे दुसरा ऑप्शन काय आहे. ठीक आहे, म्हणजे काय, हा जर आपण इमेज मोठा आपल्याला करायचाच आहे. ठीक आहे, हा जो आपण इमेज घेतला याला जर समजा आपल्याला मोठा फुल साईज मध्ये कन्वर्ट करायचा आहे इथे फुल स्क्रीन मध्ये, तर आपल्याला काय करावं लागेल? त्या पद्धतीने तुमचा कोचिंग बिझनेस जो आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकताय. ठीक आहे, आता इथे मी बघा स्प्लिट करते. अशा पद्धतीने तुमचा कोचिंग बिझनेस आहे ना, इथे मी स्प्लिट करते. म्हणजे हा छोटासा पार्ट जो आहे ना तो तुम्ही कट करून घेतला हा व्हिडिओचा आपल्या. ठीक आहे, आणि हाच छोटासा पार्ट मी थोडासा खाली घेऊ शकते. ठीक आहे, छोटासा पार्ट केलाय म्हणजे काय पूर्ण व्हिडिओ मध्ये नाही. पूर्ण व्हिडिओ मध्ये हा असाच असणार आहे वरती. इथे फक्त हा छोटासा पार्ट मी खाली थोडासा खाली स्क्रोल केलाय वरती, कारण आपला जो पीप आपण जनरेट केला तर तो थोडासा मोठा आहे, तो एक्झॅक्टली तिथे सेट ही झाला पाहिजे. प्ले करते पुन्हा. पद्धतीने तुमचा कोचिंग बिझनेस जो आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकताय. आता हा पीप एक्स्ट्रा आलाय बघा इकडे. पुढे आपल्याला इथेपर्यंतच हवाय, जिथे आपली एंड होते ना क्लिप तिथेपर्यंतच हवाय. ठीक आहे, आता हा देखील पीप जो आहे तर याला पण आपण अॅनिमेट करूयात. पीप वरती क्लिक केलेलंच आहे. एक एक एलिमेंट अॅनिमेट वगैरे सगळ्या गोष्टी एकत्रच करत चालायचं पुढे. कोचिंग बिझनेस जो आहे, 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 कोचिंग कोचिंग बिझनेस जो आहे, कोचिंग बिझनेस जो आहे. ओके, मी फक्त इनला दिलंय, आउटला मी दिलेलं नाही. आता प्ले करूयात. थोडस अजून मागे घेते. आता प्ले करूयात. समजून घेणार आहोत
आहोत की डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंगच्या मदतीने तुम्ही कशा पद्धतीने तुमचा कोचिंग बिझनेस जो आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकताय आणि जास्तीत जास्त इन्कम जो असेल तर तो जनरेट करू शकता. परफेक्ट. ठीक आहे, तर आता आपण काय केलेलं आहे, आता जस्ट आपण इथे पीप ऍड केला आणि पीपच्या अकॉर्डिंगली छोटासा कट दिला. पहिला काय केलं, तुमची जी काही क्लिप आहे ना तर त्या क्लिपला इथे एक स्प्लिट आणि इथे एक स्प्लिट, जेवढ्या भागामध्ये तुमचा पीप ऍड होणार आहे तेवढंच, आणि मग तो थोडासा पार्ट जो असेल तर तो मी काय केला, खालच्या बॉटमच्या साईडला जो असेल तर तो ऍड केला, फक्त तेवढ्याच क्लिपचा, जी काय आपण कट दिलेली क्लिप आहे ना तर तेवढीच क्लिप. आता पुढे चेक करूयात. आणि जास्तीत जास्त इन्कम जो असेल तर तो जनरेट करू शकता. तर सगळ्यात पहिला म्हणजे तुमच्या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या नावाने तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती अकाउंट ओपन करा. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती अकाउंट ओपन करा. ठीक आहे, आता इथे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स म्हणते मी, चेक करा. च्या नावाने तुमच्या थोडस मागे घेते, आता टेक्स्ट ऍड करते, टेक्स्ट मध्ये जाते, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, आणि तो वरती घेते. याला हवं तर साईज थोडी छोटी करते, मी इथे सेट करते बघा. थोडं मागे घेऊन प्ले करूया. नावाने तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ह्याला मी अॅनिमेशन वेगळा देते, जी काही आपण टेक्स्ट ऍड केली ना त्याचा अॅनिमेशन वेगळा असेल. ठीक आहे, आणि बरोबर सेंटरला मी त्याला सेट करते. आता प्ले करते बघा, अॅनिमेशन दिलंय. इन्स्टिट्यूटच्या नावाने तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती अकाउंट ओपन करा. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता ही टेक्स्ट मला अजून हवी आहे पुढे. ठीक आहे, तर मी ही टेक्स्ट एक तर पुढे जितकी हवी आहे तितकी मी घेऊ शकते, नंतर मला जितकी नको असेल तर ते मी ट्रिम करून ठेवेन. आता चेक करूयात. नावाने तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती अकाउंट ओपन करा. ठीक आहे, अॅनिमेशन थोडासा फक्त फास्ट करते, थोडा स्लो आहे तर तो फास्ट करते स्पीड. आता पुन्हा प्ले करूयात. च्या नावाने तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती अकाउंट ओपन करा. त्याच्यामध्ये प्रामुख्याने युट्यूब. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, आता जे काही आपले सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स असतील तर ते आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे. ठीक आहे, प्रामुख्याने मी काय सांगते बघा, चेक करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम. युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम. ठीक आहे, तर ते आपल्याला इकडे ऍड करायचे. जे आयकॉन्स असतील ना तर ते आपल्याला इकडे ऍड करायचे. मागे घेऊयात, प्ले करूयात. तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती अकाउंट ओपन करा. त्याच्यामध्ये प्रामुख्याने युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम. एकदा चेक करायचं एक्झॅक्टली काय कॉन्टेंट लागणार आहे आणि मग तो आता आपण ऍड करूयात. आता पहिला युट्यूब ऍड करूया. त्यामध्ये प्रामुख्याने युट्यूब, जिथे मी म्हणणार आहे युट्यूब, तर तिथे येऊन मी ती बरोबर माझी टाइमलाईन जी असेल तर ती स्टॉप केली, पॉज केली. स्टिकर्स मध्ये येते, स्टिकर्स मध्ये आले. स्टिकर्स मध्ये आल्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, इथं स्टिकर्स मध्ये येऊन युट्यूब सर्च करायचं. आता हा युट्यूबचा सिम्बॉल तुम्ही बाहेरूनही घेऊ शकताय, एक्सटर्नली गुगल वरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय, किंवा जसं आता आपण AI वरून करतो त्याही पद्धतीने तुम्ही करू शकताय. इथे मी सर्च करते युट्यूब. ठीक आहे, इथे मी सर्च करते बघा, युट्यूब म्हणून सर्च करते. इथे बघा युट्यूबचे स्टिकर्स येत आहेत मला. ठीक आहे, अगदी जास्त प्रमाणातही नाही आहेत, पण असे नाही की काहीच नाही मिळणार. तर तुम्हाला युट्यूबचे वगैरे सिम्बॉल्स जे असतील तर ते मिळून जातील, जे की एक्झॅक्टली तुम्हाला जसे हवे असतील तर तुम्ही ते घेऊ शकताय. मला हा युट्यूबचा सिम्बॉल मिळालाय, जो की मी क्लिक केला तो माझ्या पेजवरती आला. ठीक आहे, आता मी बॅक करते आणि इथे डन करते. ठीक आहे, थोडस साईज छोटी करायची आणि वरती याला तुम्ही इथे प्लेस करा. ठीक आहे, साईज छोटी करा, वरती इथे त्याला तुम्ही प्लेस करा. थोडस मागे घेते, चेक करा. त्यामध्ये प्रामुख्याने युट्यूब, फेसबुक, इथे आता मी फेसबुक पण म्हणते बरोबर. थोडीशी स्क्रीन मागे घेते, आता फेसबुक. पुन्हा स्टिकर्स मध्ये जायचं, लेअरिंग मध्ये काम चालू झालंय आता. ठीक आहे, थोडंसं ऍडव्हान्स लेअरिंग. लास्ट मध्ये आपण लेअरिंग बघितलं होतं, आता आपण एक्झॅक्टली ते अप्लाय करणार आहोत, लेअरिंग. आता इथे मी येते GIF मध्ये, स्टिकर्स, जिथे मी तुम्हाला ते बटन्स वगैरे ऍड, हे सबस्क्राईबचं वगैरे सिम्बॉल ऍड करायला सांगितलं होतं, तर तिथेच मी आले. तो जर तुम्ही बघितला नसेल स्टिकरचा पार्ट तर एकदा तो व्यवस्थित चेक करा. स्टिकरचा जो काही लेक्चर होता तो डिटेलमध्ये एकदा चेक करा. इथं मी आले, आता मी काय म्हणते, फेसबुक म्हणते, राईट. तर मी फेसबुक जो असेल तर तो सर्च करते. ठीक आहे, फेसबुक सर्च केलं बघा, फेसबुकचा एक आयकॉन जो असेल तर तो मिळाला. भरपूर आयकॉन्स आहेत इनफॅक्ट इथे, तुम्हाला जो हवा असेल तर तो आयकॉन तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे, आता इथे मिक्सचे पण भरपूर आयकॉन्स जे असतील तर ते आलेले आहेत. तर एक्झॅक्टली हाही आहे किंवा हाही आहे, बेटर वाटतो मला थोडासा, तर मी हा घेते, सेकंड वन. ठीक आहे, फर्स्ट वन थोडासा तो मूव्ह होतोय किंवा तो ब्लिंक होतोय, त्यामुळे मी सेकंड आयकॉन जो असेल तर तो घेते, बॅक करते आणि डन करते. ठीक आहे, साईज जी असेल तर ती कमी करा आणि इथे तुम्ही त्याला वरती सेट करा, साईज छोटी करा.
ठीक आहे, साईज छोटी करा आणि इथे तुम्ही त्याला सेट करा. ठीक आहे, थोडस मागे घेऊयात, प्ले करूयात. ते प्रामुख्याने युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम, आता मी इंस्टाग्रामही म्हणते थोडस इंस्टाग्राम. इंस्टाग्राम. ठीक आहे, तर इंस्टाग्रामचा एक आयकॉन जो असेल तर तोही आपल्याला ऍड करायचा आहे. पुन्हा सेम स्टिकर्स मध्ये गेले, GIF मध्ये गेले, पुन्हा स्टिकर मध्ये जाऊन काय सर्च करायचं आहे, इंस्टाग्राम. स्टिकर्स मध्ये करायचंय. ठीक आहे, GIF मध्ये नाही, स्टिकर्स मध्ये सर्च करायचंय. बघा इंस्टाग्रामचे आयकॉन्स मिळाले. तर आता ह्या शेक होतो, मूव्ह होतोय, हा स्टेबल आहे, तर मी हा घेते. हा जो खाली दिसतो ना, तर तो घेते. एकदा क्लिक केला की 1-2 सेकंड वेट करा, तो तुमच्या पेजवरती दिसतो तुम्हाला. ठीक आहे, बॅक घ्या आणि डन करा, ओके करा. हा बघा इंस्टाग्रामचा सिम्बॉल जो असेल तर तो इथे ऍड झाला. त्याला वरती इथे व्यवस्थित तुम्ही त्याला इथे असं सेट करा. ठीक आहे, आता थोडस मागे घेऊयात. ठीक आहे, आता पुन्हा स्टिकरचा मी ओपन करतीच आहे. ठीक आहे, आता प्ले करूयात. प्रामुख्याने युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम तिन्हीवरती तुम्ही अकाउंट जे असतील तर ते ओपन करता. आता इथे स्टार्टिंग तर आपण केला, पण एंडिंग पण इथेपर्यंत करायचंय मला. ठीक आहे, सगळे आयकॉन्स जे असतील तर ते इथेपर्यंत आले पाहिजे असे. त्यामुळे सगळे स्टिकर्स मी एका लाईन मध्ये जे असतील तर ते ऍड केले, मला इथेपर्यंतच हवेत. तुम्ही अकाउंट जे असतील तर ते ओपन करता. त्यासोबत तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनची ठीक आहे, आता टेक्स्ट पण इथेपर्यंतच हवी आहे. त्यामुळे टेक्स्ट मध्ये जाऊन स्पेसिफिकली टेक्स्ट पण मी इथे स्प्लिट करून डिलीट करते, पुढचा जो पार्ट आहे. ठीक आहे, जिथपर्यंत टेक्स्ट हवी आहे तिथपर्यंत आपण ती घेतली. जो ऍडिशनल एक्स्ट्राचा पार्ट होता तर तो आपण काय केला, तिथून डिलीट केला, रिमूव्ह केला. ठीक आहे, थोडं मागे घेते, प्ले करते. तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती अकाउंट. एक मिनिट. ओके, आता प्ले करून दाखवते. तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती अकाउंट ओपन करा. त्याच्यामध्ये प्रामुख्याने युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम तिन्हीवरती तुम्ही अकाउंट जे असतील तर ते ओपन करता. आता हे जे स्टिकर्स आपण घेतले, युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ह्याच्यावरती क्लिक करायचं. जे स्टिकर्स आपण घेतलेले आहेत, एडिट वरती जायचं. ठीक आहे, आणि इथे सुद्धा तुम्ही अॅनिमेशन स्टिकर्सला अप्लाय करू शकताय. ठीक आहे, मी आता इथे चेक करूयात आपण कोणते अॅनिमेशन ऍड करू शकतोय. ठीक आहे, अप, लेफ्ट, राईट सगळे आहेत, किंवा मग हे झूम इन झूम आउटचे हवे असतील तर ते पण आहेत. ठीक आहे, हा बघा झूमचा आहे, हा घेते मी झूमचा. आणि आउटलाही तोच द्यायचा आहे. आउटला आपण कोणता देऊया, झूम आउटचा. चेक करा, दोन्ही दिले. साईज फक्त, टायमिंग फक्त 0.2 0.2. ठीक आहे, पुन्हा सेम अॅनिमेशन फेसबुकला द्यायचा. फेसबुक वरती क्लिक करते, एडिट वरती क्लिक करते, अॅनिमेशन जो असेल तर ते अप्लाय करा. तुमची जी काय हे आहे टायमिंग आहे तर ती जशी लास्ट टाइम दिली होती तर तीच द्या. ठीक आहे, इनला दिला हा, आउटला आपण देतो हा. परफेक्ट. इंस्टाग्राम वरती यायचं, एडिट मध्ये यायचं, हा दिला आपण अॅनिमेशन 0.2 त्याची लिमिट केली. आउटला जाऊयात, आउटला हा देऊयात, डन करूयात. आता मागे येऊयात, चेक करूयात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने युट्यूब, फेसबुक आणि एक मिनिट, थोडस स्क्रीन खाली घेते. आता प्ले चेक करा. त्याच्यामध्ये प्रामुख्याने युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम. ठीक आहे, झूम इन होतात, आता झूम आउट पण होतील बघा जाताना. तिन्हीवरती तुम्ही अकाउंट जे असतील तर ते ओपन करता. त्यासोबत परफेक्ट मागे गेले, ते झूम आउट झाले. ठीक आहे, अॅनिमेशन जो होता तर तो इनला आणि आउटला दोन्हीला जो असेल तर तो अप्लाय झालेला आहे. ठीक आहे, तर हा पार्ट तुमच्या लक्षात आला. आता अशा टाइपचे जर व्हिडिओ तुम्ही बनवताय, एंगेजिंग जर इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ बनवताय, तर ऑडियन्सचा रिटेन्शन रेट, ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन जे असेल तर ते जास्त असतं. कारण एक्झॅक्टली तुम्ही काय बोलताय ना, तर ते तुम्ही इथे डिटेलमध्ये जे असेल तर ते एक्सप्लेन करत असता. ठीक आहे, तर आता पूर्ण व्हिडिओ आहे. ठीक आहे, जे की तुम्ही अशाच पद्धतीने एडिट करा. इथे अजून एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आता, जो की आहे तुमच्या इफेक्टचा. ठीक आहे, जी काही तुमचा साऊंड इफेक्ट असणार आहे तर तो आपण आता इथे चेक करणार आहोत. थोडं मागे घेते, आता प्ले करूयात. इथे बघा आपण पीप्स ऍड केलेत, खाली दिसतं बघा ब्ल्यू कलरच्या. ठीक आहे, तर याला आता पीप सोबत आपण आवाजही देऊयात. साऊंड जो असतो आपला तर तो देखील आपण इथे पीप सोबत जो असेल तर तो ऍड करूया. ठीक आहे, आता इथे तुम्हाला दिसतं बघा खाली एक पीप आहे. ठीक आहे, तर त्या टाइमलाईनला आले जिथे पीप स्टार्ट होतोय. आणि आता काय आहे, इथे डिजिटल मार्केटिंग आहे ना. आता इथे मी आले, जिथे पीप स्टार्ट होतो तिथे मी आले. ऑडिओ मध्ये मी येते, ऑडिओ मध्ये इफेक्ट्स मध्ये मी येते. इफेक्ट्स मध्ये खूप इफेक्ट्स आहेत वेगवेगळे. ठीक आहे, त्यातला तुम्हाला जो हवाय तर तो सर्च करा. बबलचा आहे, बटनचा आहे. मला स्पेशली बटनचा थोडासा तो जास्त म्हणजे इंटरॅक्टिव्ह वाटतो. आणि क्लिक म्हणून एक आहे, क्लिक 1 आणि क्लिक 2. फ्लॅश 2 पण चांगला आहे, फ्लॅश 2. आणि क्लिक म्हणून एक आहे. स्नॅपचा पण व्यवस्थित आहे, एक थोडासा चेक करा.
ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला तो येऊन जातो. ठीक आहे, आता जे जे तुम्हाला वाटतात की बाबा आपल्याला युज करायच्यात तर ते काय करा, तुमच्या फेवरेट्स मध्ये ऍड करून ठेवा. ठीक आहे, जे जे तुम्ही युज करणार आहात. हिटचाही चांगला आहे, फ्लॅश 2चा पण चांगला आहे, बटनचा तर काय परफेक्ट आहे. तो खूप वेळेला तुम्हाला घ्यावा लागतो. इथे आपण आता बटन ऍड करूयात. ऍड करते बघा, बटन ऍड झाला आपला. थोडं मागे घेते, प्ले करते. आहोत की डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंगच्या मदतीने तुम्ही कशा पद्धतीने तुमचा कोचिंग बिझनेस जो आहे. ठीक आहे, इथे कोचिंग आहे. कोचिंगच्या इथे सुद्धा आपण इफेक्ट ऍड करूयात. इफेक्ट्स मध्ये गेले, अगदी ओव्हर एडिटिंग करू नका की खूप इफेक्ट्स वगैरे ऍड करताय. जितके हवे आहेत तितके सिंपल एडिटिंग जे असेल तर ती करा. बबल ऍड करते, बटन आणि बबल एकत्र ऍड करू शकते, काय प्रॉब्लेम नाही. मागे घेते, प्ले करते. तुमचा कोचिंग बिझनेस जो आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकताय आणि जास्तीत जास्त इन्कम जो असेल तर तो जनरेट करू शकता. तर सगळ्यात पहिला म्हणजे तुमच्या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या नावाने तुमच्या सोशल मीडिया. ठीक आहे, आता वरती टेक्स्ट आली बघा, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. ठीक आहे, इथे येते, जिथे टेक्स्ट येते तिथे येते, पुन्हा इफेक्ट्स मध्ये जाते. ठीक आहे, बबल मागे घेते, प्ले करते. तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती अकाउंट ओपन करा. त्याच्यामध्ये प्रामुख्याने युट्यूब. आता इथे मी युट्यूब म्हणते, थोडस मागे घेते, इफेक्ट्सला जाते आणि कोणता हवाय मला, बटन. थोडं मागे घेते, प्ले करते बघा. प्रामुख्याने युट्यूब. आता अजून एक बटन लगेचच हवाय, तर इथेही लेअरिंग होतं. ठीक आहे, इथेही तुम्ही लेअरिंग करू शकता. इथे पुन्हा लगेच मला पुन्हा बटन हवाय. रिसेंट मध्ये गेलात की दिसतं ते. ठीक आहे बघा, एकामेकावरती एक लेअर गेली. ठीक आहे, मागे घेते, प्ले करते. प्रामुख्याने युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम. ठीक आहे, थोडस मागे घेते, पुन्हा बटन ऍड करते. 3 बटन्स ऍड केले आपण, ते एकमेकांसोबत काय होतात, लेअर मध्ये येतात. प्ले करूयात. प्रामुख्याने युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम तिन्हीवरती तुम्ही अकाउंट जे असतील तर ते ओपन करता. त्यासोबत तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी. ठीक आहे, परफेक्ट लक्षात आलेलं आहे. कशा पद्धतीने तुम्ही तुमचे स्टिकर्स, टेक्स्ट किंवा मग टिप्स कसे सर्च करायचे याच्या मदतीने मी तुम्हाला दाखवलं. चॅट जीपीटीच्या मदतीने तुम्ही अशा टाईपचा कॉन्टेंट, एक्सटर्नल कॉन्टेंट जो असेल तर तो कशा पद्धतीने सर्च करायचा किंवा मग त्याची इमेज जी असेल तर ती जनरेट करायची. डायरेक्टली तुम्ही इमेज जनरेट करू शकताय, तुम्हाला जशी हवी आहे तशी. ठीक आहे, अशा अकॉर्डिंगली तुमचा जो व्हिडिओ असेल तर तो जनरेट करा. व्हिडिओ कम्प्लीट झाला की फक्त इथे या एक्सपोर्ट मध्ये, एक्सपोर्ट म्हणून आहे, एक्सपोर्ट मध्ये यायचं, इथे यायचं आणि व्हिडिओ जो असेल तर तो 4K लाच एक्सपोर्ट करा. ठीक आहे, आता जर तुमचा मोठा व्हिडिओ असेल, फोन मध्ये तुमचं स्टोरेज कमी असेल तर तो होणार नाही 4K ला. ठीक आहे, मग तुम्ही 2K किंवा 1080 पण करू शकताय, पण थोडीशी तुमची क्वालिटी जी असेल तर ती कॉम्प्रोमाइज होईल. पण शॉर्ट्सला काही प्रॉब्लेम नाही, शॉर्ट व्हिडिओज इझिली होतात, रील्स असतात तर ते इझिली होऊन जातात. अशा अकॉर्डिंगली तुम्ही ते करू शकताय. ठीक आहे, त्यामुळे अशा टाईपचं कॉन्टेंट एडिट करायला शिका. जर तुम्हाला हा व्हिडिओ हवा असेल, ठीक आहे, जो व्हिडिओ आता मी दिला हा व्हिडिओ किंवा अशा टाईपचा व्हिडिओ, जर रॉ व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला तसा मेसेज करा. मी तुम्हाला हा व्हिडिओ किंवा अशा टाईपचे काही व्हिडिओज असतील तर ते तुम्हाला मी देईन. तुमचं जे काही एडिटिंगची प्रॅक्टिस असेल तर ती करण्यासाठी. किंवा बेटर राहील जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन जर्नीमध्ये उतरताय तर जर तुम्ही स्वतः तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड केला तर अजून जास्त बेटर आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल तर तो करा आणि मग त्याचा एडिटिंग जो असेल तर तो करू शकताय. ठीक आहे, तर आय होप ज्या ज्या गोष्टी समजवलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या एक्झॅक्टली तुम्ही करणार आहात. आणि एक छोटासा ट्युटोरियल जो असेल तर तो दिला, एक छोटासा प्रोजेक्ट जो असेल तर तो बनवून तुम्ही तो चेकिंगसाठी शेअर करणार आहात. 1 मिनिटाचा असेल तरी चालेल. ठीक आहे, सो लेट्स स्टॉप द लेक्चर. थँक्यू सो मच. बाय.